नमस्कार, मी गजेंद्र. आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल. पाहूया बातमीपत्रात त्या बातमीचा विस्तार. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पातूर पोलिसांना दिले घुसखोरीचे पुरावे. कठोर कारवाईची मागणी. देशभरात वाढत असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या अवैध घुसखोरीच्या मुद्द्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला आहे. यांनी या संदर्भात महाराष्ट्रातील विविध भागामध्ये होत असलेल्या घुसखोरीविरुद्ध कठोर चौकशी आणि कारवाईची मागणी करत पातूर पोलीस स्टेशनला भेट देऊन महत्त्वपूर्ण पुरावे सादर केले. यावेळी आमचे प्रतिनिधी राजेश आवचार यांनी घेतलेली एक मुलाखत. बातमी बघतो मायभूमी न्यूजवर. प्रमाणपत्र घोटाळ्यात पातूर शहरात सुमारे 4000 अर्ज आले आहे. मी थोडी तपासणी केली. हजारहून अधिक अर्ज बोगस आहे. त्या संबंधी गुन्हा दाखल झालेला आहे. मी पण आज अतिरिक्त पुरावे दिलेले आहेत. फक्त आधार कार्डच्या आधारावर त्याला जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. बोगस दस्तावेज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस सरकारने कारवाई सुरू केली होती. आतापर्यंत 8 पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल झालेले आहेत. 300हून अधिक आरोपींची चौकशी चालू आहे. आणि मला असं वाटते की हिंदुस्थानातला महाराष्ट्रातला एक मोठा घोटाळा 2 लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचा याचा पर्दाफाश सरकारने केला आहे. सर, हातून प्रश्न असा आहे की शासनाची चौकशी चालू आहे, SIT चौकशी चालू आहे, हा चांगला विषय आहे. पण ज्या लोकांचे ओरिजिनल लोक महाराष्ट्रातले आहेत त्या लोकांचे सुद्धा प्रमाणपत्र तुम्ही थांबवलेले आहे. काही वेळेला काही दिवसापूर्वी थोडंफार घडला. आणि मी आपल्याला माहिती तरी सांगतो, ते जे अर्ज आले ना त्यातला 2% मृत्यू, 98% जन्म, 1% पण हिंदूंचा किंवा असं तुम्ही म्हणता तसा अर्ज आहे. 97% बांगलादेशी मुस्लिम आणि वय काय 30 वर्ष, 40 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष. तर काही असेल तर लवकरच शासन एकदा हे सुरू झालं इन्व्हेस्टिगेशन कारवाई त्या संबंधात पण गाईडलाईन देणार.